नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 वर्षी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दलची विशेष माहिती जर बघायची झाली तर ते भारताचे 13वे पंतप्रधान होते आणि भारताचे आजपर्यंतचे सर्वात जास्त कालावधीचे 4थे पंतप्रधान राहिले. यांच्यापेक्षा पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदीजी यांचा कार्यकाळ जास्त राहिलेला आहे. ते भारताचे प्रथमच शीख पंतप्रधान होते. सोबतच पंडित नेहरूंनंतर मनमोहन सिंग हे भारताचे प्रथम पंतप्रधान होते ज्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून मग नंतर लगेच दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्याबद्दल इतर माहिती जर बघायची झाली तर 1991 ते 1996 या कालावधीत PV नरसिंहराव पंतप्रधान असताना ते भारताचे अर्थमंत्री राहिले. यांच्याच कारकिर्दीमध्ये 1991 साली LPG मॉडेल, ज्याला आपण खौजा धोरण म्हणतो, हे लागू केलं गेलेलं होतं. सोबतच त्यांच्याबद्दल बघायचं झालं तर 1998 ते 2004 या कालावधीत ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते, या कालावधीमध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही होते. 1991 सालापासून 2024 या सालापर्यंत जवळपास लगातार 33 वर्ष राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. यामध्ये 1991 ते 2019 या कालावधीमध्ये ते आसाममधनं राज्यसभेचे खासदार राहिले, तर 2019 ते 2024 या काळात राज्यसभेवरती राजस्थान या मतदारसंघातून राहिले. सोबतच 1982 ते 85 या 3 वर्षात RBIचे गव्हर्नर म्हणूनही ते कार्यकाळ RBIचे गव्हर्नर म्हणूनही ते भारताचे राहिले. ओके, यासारखी इतरही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्पर्धा विश्व अकॅडमी नाशिकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.